नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते ती एका मुलाला आणि दुसऱ्या मुलाला ड्रग्ज देताना बघते आणि त्या मुलाला ती पकडते आणि खाली पाडते आणि त्याला हाणते आणि म्हणते की काय करत होतास तू? ड्रग्स विकतो, अंमली पदार्थ विकतो, काही वाटत नाही का तुला? असं म्हणत असते. तर आता इकडं जे आतोबा असतात त्यांना आता आत्याबाई असं टाय बी लावून असे कपडे बिपडे घालते साहेबांचे आणि म्हणते की आज तुम्हाला पहिला दिवस आहे, त्या मुळात दही साखर खाऊन जा आणि सगळ्यांना देते. तर आता लगेच ती खूप खुश झालेली असते. ती म्हणते पहिल्यांदाच तुम्ही कामावर चालले त्यामुळं. तर आता इकडं जी मंजू आहे ती त्या गुंडाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येते आणि म्हणते की चल बस तिथे. तर आता ते मोरे सर आणि ते सगळे येतात. म्हणतात काय झालं? मंजू म्हणते की मोरे सर हा माणूस अंमली पदार्थ विकत होता. तर लगेच मोरे सर म्हणतात की हवालदारीची तपासणी करा. तर आता त्याला तपासणी करतात पण त्याच्याकडे काही सापडत नाही. तर मोरे सर म्हणतात ठीक आहे थांबा मी चेक करतो. तर मोरे सर सगळं काही झडती घेत असतात, चेक करून बघतात पण मोरे सरांना काही सापडतात नंतर शर्टच्या बाहीमध्ये. तर ते म्हणते की मोरे सर म्हणतात बापरे हे धंदे करतोय का तू? त्याला लगेच मोरे सर खूप हाणायला लागतात आणि म्हणतात की हे बघ ह्या असं कामं करायची नाही, खूप चुकीचे आहेत. आता तू यामध्ये खूप पक्का गुंतून गेला आहे. आता तुला काय करायचं ना ते बघ, तुला आता इथेच थांबावं लागणार आहे जेलमध्ये. आणि त्याला हाणतात. तर आता इकडे जे मम्मी साहेब असतात त्या खूप खुश झालेल्या असतात कारण त्यांना आता एक प्लॅन सुचलेला असतो. जे बाबा असतात त्यांचं चुलीवरचं जेवण बनवायचं आणि सत्य त्यांना बाहेर जेवणासाठी घेऊन जातो. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात चला आता आपण कवे तू जाय पोलीस स्टेशनला आणि त्या मंजिरीला बोलून आण. आणि मंजिरीला बोलवलं म्हणजे कसं ती ते स्वयंपाक वगैरे करेन आणि आपण मस्त बसून राहूयात असं म्हणत असते. तर आता इकडं जी मंजू असते ती पोलीस स्टेशनमध्ये पाणी पित असते आणि भारती मावशीकडे जाते आणि म्हणते की काय हो भारती मावशी, भाजी निवडायला आणली का? तर भारती मावशी म्हणतात की हो. तर आता इकडं जे जाधव साहेब असतात ते जाधव साहेब ते येतात आणि म्हणतात की मंजू तू खूप भारी काम केलंस, आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे असं म्हणतात. तर आता इकडे जे आजोबा आहे तर ते म्हणतात की मला थालपीठ दिलंय, तुम्ही थालपीठ दिलंय का धाग्याचं थालपीठ दिलंय, नेमकं काय आहे हे आणि काही कळतं का नाही तुम्हाला? हे असं थालपीठ राहत असतं का? मी अख्ख्या जन्मात खाल्लं नाही असं म्हणतात. तर आता इकडं जी मंजू आहे ती बाटली भरत असते आणि ती बाटली भरत आहे आणि पाणी पिते आणि भारती मावशीकडे जाते. म्हणते की खूप दिवसांनी आल्या भारती मावशी तुम्ही भाजी घेऊन, असं ते बोलत असतात. तेवढ्यात जी मंजू आहे तिला त्या कवीचा कॉल येतो आणि मंजू म्हणते की थांबा भारती मावशी मला फोन आला, मी बाहेर बघून येते. आणि बाहेर येते तर जिथं कवी उभा असते. तर कवीला मंजू म्हणते बोल ना कवी काय म्हणत होती? तर आता लगेच कवी म्हणते की ओ तुम्हाला माहिती का ते आजोबा काय साधे सुद्धा नाही आहेत. अहो त्यांनी किती त्रास दिला माहिती का तुम्हाला? खूप त्रास देत आहेत ते मम्मी साहेबांना त्यांना. आणि आता थालपीठ गेलं तर थालपीठला पण नाव ठेवतायत, तुम्ही चला बरं मंजू वहिनी घरी. तर आता जो पप्प्या असतो तिथे उभा राहतो. पप्प्या म्हणतो की इकडे मंजू तुझ्याशी बोलायचं आहे. तर मंजू येते आणि म्हणते की काय रे पप्प्या बोल ना काय म्हणत होता? तर पप्प्या म्हणतो की काय दिदे मंजू दिदे तुला काही कळतं का नाही? तुझा फायदा घेत आहेत ते, तुला काही किंमत नाही त्या घरामध्ये आणि कशाला जाते तिथे, नको जाऊ, करू दे त्यांना त्यांची कामं. मला माहिती आहे कधी ना कधी देव काठी घेऊन मागे लागतो, हे असं कायम नाही सोडत. त्यामुळे जाऊ दे, तुला तुझी किंमत नाही आहे, त्यांना करू दे त्यांच्या कर्माची फोल. तर आता लगेच मंजू म्हणते की पप्प्या असं करून चालणार नाही कारण ती माझी माणसं आहेत आणि माझी माणसासोबत मी असं वागणार नाही. आणि ती इकडे त्या जी कवी असते ती राग बघते आणि तिच्याकडे मंजू येते आणि म्हणते की कवे तू टेन्शन घेऊ नको, येते मी, चालन येते मी, तू टेन्शन घेऊ नको. आता पप्प्याला म्हणते पप्प्या मला जावं लागेल कारण की ती माहिती का तुला इथे मम्मी साहेब आजारी आहेत, त्यामुळं माझी माणसं आजारी असल्यावर मला कसं दम पडेल तू सांग बरं असं म्हणते. आणि आता पप्प्या म्हणतो की बघ बाई मंजू दिदे तू तुझं. आणि लगेच आता जी कवी आहे ती म्हणते की चला ना वहिनी. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की हो हे बघा मी तुझा पुढं आलेच मी कारण माझं काम आहे थोडंसं, तोपर्यंत जा पुढं तू असं म्हणते. आणि आता जी कवी आहे ती बाजूला निघून येते. तर इकडं जे आजोबा असतात ते सत्याच्या ऑफिसमध्ये येतात आणि ते बघतात तर सत्याचं ऑफिस. तर आता ते आजोबा म्हणतात खूप भारी आहे हा ऑफिस वगैरे आणि खूप छान, आणि हे गुंड कशाला ठेवले तू? नगरसेवकाचं काम करतो मग गुंड कशाला? तर सत्या म्हणतो गुंड नाही ते माझे मित्र आहे. तर ते आजोबा म्हणतात असे काय मित्र तुझेवाले, एवढे गुंडावानी दिसत आहेत मला ते. आणि काय रे सत्या हा फोटो तर खूप भारी लावलाय तू असा हात करून, मला तर आवडला बुवा हा फोटो असं ते आजोबा म्हणतात. तर आता सत्या म्हणतो की हो ना आजोबा. तर आता ते आजोबा म्हणतात की ते गुंड तरी लावा शर्टाच्या सत्याचे, तुम्ही नगरसेवकाचे मित्र आहे का नाही? वाटत पण नाही तुमच्याकडे बघून. आणि काय रे? तर लगेच ते माणसं ते सत्याचे मित्र गुंड लावायला लागतात शर्टाच्या. तर बघूया आता पुढच्या भागात नक्की काय होईल हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.